तिला मध्यरात्री झोपेतून अचानक जाग आली आणि समोर कोण होतं माहितीये? यमदूत. खूप घाबरली ती आणि पटकन तिने विचारलं, कसं काय येणं केलं? यमदूत म्हणाला, मी तुझ्या आईला घ्यायला आलोय. आई बाजूला झोपली होती. ती एकदम घाबरली, म्हणाली, प्लीज असं नको करू, तिच्याशिवाय मी नाही जगू शकणार. तिला प्लीज नेऊ नको, तिच्याऐवजी मला घेऊन जा. यमदूत म्हणाला, आता खूप उशीर झालाय, मी असं करू शकत नाही. खरं तर मी तुलाच घ्यायला आलेलो, पण तुझ्या अगोदर तुझ्या आईला जाग आली आणि ती मला म्हणाली, कसं येणं केलं? तिला मी सांगितलं, मी तुझ्या मुलीला घ्यायला आलोय. आईने माझ्यासमोर हात जोडले आणि म्हणाली, तिच्या बदल्यात माझं आयुष्य घे, तिला वाचव, तिला नेऊ नको. आणि मी तिला वचन देऊन बसलो, त्यामुळे मी आता काहीच करू शकत नाही. आणि इथेच ही गोष्ट मनाला भिडते. तुमच्यासाठी जर जीव द्यायला कोणी तयार असेल तर ती फक्त एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे तुमची आई. तिच्यापासून आपण कितीही लांब गेलो, तिच्याशी भांडलो, तिच्याशी अबोला धरला, तरी पण तिचं प्रेम कमी होत नाही. काय बरोबर बोलते ना मी?